बोरिवली में भारतीय जनता पार्टी के प्रभाग क्रमांक 17 की उम्मीदवार डॉक्टर शिल्पा सौरभ सांगोरे के चुनावी कार्यालय का उद्घाटन आज भव्य तरीके से किया गया। इस कार्यालय का उद्घाटन पूर्व सांसद गोपाल शेट्टी और विधायक संजय उपाध्याय के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ता और स्थानीय नागरिक मौजूद रहे। उद्घाटन के बाद डॉक्टर शिल्पा सांगोरे ने पार्टी नेतृत्व का आभार जताते हुए कहा कि वे पूरी निष्ठा से वार्ड के विकास के लिए काम करेंगी। विधायक संजय उपाध्याय ने कहा कि पार्टी पूरी तरह तैयार है और इस बार बोरिवली में महायुति का ही महापौर बनेगा। पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने दावा किया कि महायुति के सभी उम्मीदवार भारी बहुमत से जीत दर्ज करेंगे। सबसे पहले तो मैं बहुत बहुत शुक्रिया देना चाहूँगी जहाँ से हमारे लोकप्रिय नेता श्री गोपाल शेट्टी जी का राजकीय प्रवास शुरू हुआ था। उस वार्ड में से मुझे संधि मिली है, मुझे टिकट मिली है और मुझ पर विश्वास दिखाया गया है कि मैं वो काम कर सकती हूँ। मुझे बस लोगों के लिए अच्छा काम करना है, सबको साथ में लेके, सबको एकजुट रख के, संगठन को एकजुट रख के अच्छा काम करना है। कहा जा रहा है कि वार्ड में आप एक नया चेहरा है जिसे निश्चित किया गया है। आप वार्ड की जनता और समस्याओं से कितना जानते और कितना समझते हो? मैं इसी वार्ड से स्थानीय हूँ, मैं यहीं पे रहती हूँ और यहीं पे हमारा हॉस्पिटल भी है जो 15 साल पुराना है और यहीं के लोगों से मल्टीपल टच में हूँ और सबके संपर्क में हूँ, तो ये वार्ड मेरे लिए नया नहीं है। बोरीवली के जिस वार्ड से माननीय गोपाल शेट्टी जी ने अपने राजनीतिक करियर की शुरुआत की, आज वार्ड के चुनाव कार्यालय का उद्घाटन करते हुए प्रसन्नता है। इस वार्ड से महायुति के उम्मीदवार के तौर पर डॉक्टर शिल्पा सांगोरे को उम्मीदवारी दी गई है। इस अवसर पर दोनों पूर्व नगर सेवक प्रवीण भाई शाह और बीना जोशी यहाँ पर उपस्थित है। महायुति के हमारे नेता उपस्थित है। हम सब मिलकर इस बोर्ड को रिकॉर्ड मतों से जीतेंगे। साथ ही साथ बोरीवली के 7 वार्डों में हमारी विजयश्री होगी और मुंबई का महापौर ये महायुति का होगा। आज बोरिवली विधानसभेत सकाळपासून मी आणि संजय उपाध्याय सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांनी मिळून 4 कार्यालयाचं उद्घाटन आता झालेलं आहे। संध्याकाळी आणखी 2 उरलेल्या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि ज्या बोरिवलीतून ज्या वॉर्डमधून माझा राजकीय प्रवास सुरू झाला त्या वॉर्डचाही कार्यालयाचं उद्घाटन आता आमच्या हस्ते झालेलं आहे। खूप आनंद होतो। ज्यावेळी मी पक्षात आलो होतो त्यावेळी पक्षाची स्थिती दयनीय होती आणि आज माझ्या जीवनातला असं वाटतं का शेवटचा महानगरपालिकेचा निवडणूक ज्यावेळी होतोय त्यावेळी एक चांगल्या स्थितीत भारतीय जनता पक्ष आहे। मी नेहमी म्हणत होतो का माझ्या वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, माझ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, माझ्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे, माझ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार आहे, माझ्या देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। म्हणजे ज्या दिवशी मी पक्षात प्रवेश केला त्यावेळी शून्य होता, आज परिपूर्ण झालेला आहे। इतका मोठा वैभव मला या पक्षात पाहायला मिळाला आणि बोरिवलीच्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे। बोरिवलीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि यावेळी सर्वचे सर्व वार्ड गोयजी आणि संजय उपाध्यायांच्या नेतृत्वात आम्ही जिंकू आणि मुंबई शहरात भारतीय जनता पक्षाचा महापौर येणाऱ्या काळामध्ये सर्व मुंबई शहरातल्या नागरिकांना पाहायला मिळेल। सर, एक जोरदार चर्चा है कि कोणी सांगतात की मुस्लिम महापौर बसणार, खान बसणार, कोणी सांगतात उत्तरवर्ती बसणार। तुमची काय इच्छा आहे, काय कोण महापौर बसणार? भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार आणि हिंदू महापौर बसणार। नवीन उमेदवार आहेत बोरीवलीमध्ये, सर्वांसाठी तुम्ही एक आदर्श आहे। उमेदवारांना तुम्ही काय देणार संदेश? उमेदवार जात असताना अधिकारी पहिल्यांदा सर्वच नवीन असतात। मी सुद्धा नवीन होतो, संजय उपाध्याय सुद्धा नवीन होते, सर्व नवीन असतात आणि काम करणं मग जुने होतात। उमेदवार नवीन असले तरी काम करण्याचा अनुभव खूप मोठा आहे सर्वांबरोबर। शिल्पा सांगोरे हे डॉक्टर आहेत, खूप चांगलं काम करत आहेत। मागच्या वेळी सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती आणि त्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये पण खूप 4,800 मतं मिळून घेतली होती तिने
आणि त्यानंतर संपर्क सातत्याने लोकांबरोबर कायम राखून त्यांनी काम केलं आणि नक्कीच यावेळी मोठ्या मातीने ते निवडून जातील. मागच्या वेळी लीला जोशी जिंकली होती, प्रवीणभाई शाह या आधी जिंकत होते. हा 1992 पासून किंबहुना एक वेळ जर सोडलं तर त्याच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे हा वाढ होता आणि भारतीय जनता पक्षाचा गड आहे.